नवरा बायको मध्ये भांडणं होतात. कशावर नाही भांडण, कशावर नाही भांडण. तू म्हणाल कस काय? एक बायको आपल्या नवऱ्याला म्हणे, अहो तुम्ही इतके भोळे, इतके भोळे, इतके भोळे, तुम्हाला अगदी सहज कोणी पण फसवेल. तो म्हणे एकदम बरोबर. म्हणे कस काय? सुरुवात तुझ्या बापानच केली. संध्याकाळी याला जेवायलाच भेटलं नाही. हा, नवरा बायको मध्ये भांडणं होतात. एक आपले शेतकरी शेतातून आलं, बायकोला म्हण जरा प्यायला पाणी दे. पाणी दे म्हटल्यानंतर ती आपली किचन मध्ये गेली आणि तिनं पाण्याचा ग्लास भरून आणला. पण ती जरा हुशार होती, जरा पुढची होती, जरा चांगलं जनरल नॉलेज होतं तिचं, हुशार होती बिचारी. कुठली होती? पारेगावची का? बरं बरं बरं, पारेगावची होती बिचारी, हुशार होती. तिनं विचार केला आता पाणी द्यायचं, जरा वेळाने चहा द्यायचा. आधी चहा ठेवून मग पाणी देऊ. तिनं चहा ठेवला. आता हे भांबेल गिऱ्हाईक, याला वाटलं एवढा वेळ झाला मी बायकोला पाणी सांगितलं, पाणी का बरं नाही आलं. एवढा वेळ झाला मी पाणी सांगितलं, पाणी का बरं नाही आलं. कारण हे नेमकं शेतातून वैतगून आलं होतं. का बरं? शेतामध्ये याचे नेमके बैल सुटले होते आणि ते संपतरावच्या बांधावर गेले होते. आणि संपतरावचं, इथं कोणी संपतराव नाही ना? जे असतील ते सोडून बरं का, नाही तर कीर्तन संपल्यावर येतील मला जेरी घालायला. संपतरावचं याचं नेमकं भांडण झालेलं. हे असं वैतगून आलं. ती जशी समोरून पाणी घेऊन आली ना, यानं खाडकन तिच्या कानामागं मारली. काय टायमिंग साधला राहुल महाराजांनी, अनुभव बिनुभव काय. हा, खाडकन कानामागं मारली. कानामागं मारलीचा पाणी गेलं, चहा गेलं, बशी गेली, सगळंच गेलं. ती म्हटली का बरं मला मारलं? एवढा वेळ लागतो का पाणी आणायला? अहो तुमच्यासाठी चहा ठेवत होते, तुमच्यासाठी. मी म्हटलं आता पाणी द्यायचं, जरा वेळाने चहा ठेवायचा, दोन्ही सोबत घेऊन जाऊ. तुमच्यासाठी चहा ठेवत होते आणि तुम्ही मला मारलं. तुमच्यासाठी आई बाप भाऊ बहीण काका काकू मामा मावशा सगळ्यांचा त्याग केला. तुमच्या घरी आले, तुमच्यासाठी राब राब राबते, सगळं काही करते आणि तुम्ही मला मारलं. जरा लोकांचे नवरे जाऊन बघा किती हौशी आहे. बायकोना 500ची साडी मागितली का 1000ची घेतात. 2 तोळ्याचा नेकलेस मागितला की 4 तोळ्याचा करतात. पारेगावचं महिला मंडळ करतात का? कबूल करून घ्या बरं का इथंच. आणि तुम्ही अहो नुसता पाणी आणायला उशीर झाला तरी तुम्ही मला मारलं. लग्नात मैत्रिणी म्हणत होत्या तुला खूप हँडसम नवरा मिळाला आणि हा बिगर चंद्राचा म्हसोबा माझ्या नशिबात पडला. असा कुठं नवरा असतो का? इतकी रडती, इतकी रडती, तेवढ्यावर थांबली नाही. बेडरूम मध्ये गेली, कपाट खोललं, साड्या काढल्या, बॅग मध्ये साड्या टाकल्या, त्याच्या समोर बॅग आणली, आपटली, त्याला सांगितलं मैं मायके चले जाऊंगी तुम देखते रहियो. आपल्याला नाही थांबायचं म्हटलं, मी चालली माहेरी. आता याला माहित होतं ही जर माहेरी गेली तर संध्याकाळीच भाकरीची पंचायत झाल्याशिवाय राहणार नाही. यानं म्हणले अगं ऐक ना, काय मी का तुला खरंच मारलं का? मग प्रेमानं मारलं, प्रेमानं. हा म्हणला अगं माझी प्रेम करायची पद्धतच वेगळी. चाटा मारायला हुशार होता ना हा पारेगावचा. अगं म्हणलं माझी प्रेम करायची पद्धतच वेगळी. म्हणला माझं ज्याच्यावर प्रेम असताना म्हणलं मी त्याला मारत असतो म्हटला. ती म्हणली खरं तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता त्याला मारता? हो. म्हणजे तुम्ही ज्याच्यावर जेवढं जास्त प्रेम करता त्याला तेवढं जास्त मारता? हो. मी ज्याच्यावर जेवढं जास्त प्रेम करतो ना त्याला तेवढं जास्त मारतो. तिनं काही मागचा पुढचा विचारच नाही केला. तिनं खाडकन त्याच्या इकडूनही मारली आणि इकडूनही मारली. त्यानं असाच गाल धरला. तुम्हाला का ग मला मारलं? ती म्हणली तुम्हाला काही डोकं, तुम्हाला काय अक्कल? अहो मी तुमच्यावर किती प्रेम करते. अहो तुमचं तरी माझ्यावर सिंगल प्रेम आहे, पण माझं तुमच्यावर डबल प्रेम. हुशार होती ना ती पारेगावची. हा, नवरा बायको मध्ये किती प्रेम असलं तरी कधी काळी कुठेतरी कसं तरी भांडणं होतात. लग्नामध्ये, लग्नाच्या आधी तो तिला मोबाईल देतो साखरपुड्यात. लग्नाच्या आधी तो तिला म्हणतो अर्धा अर्धा 1-1 तास 2-2 तास बोलतात. लग्नाच्या आधी म्हणतो तू माझा चांद, तू माझी चांदणी, तू माझी चंद्रमुखी. लग्न झालं 6 महिन्यानं सूर्यमुखी. 2 पोरं झाले, 1 किलोमीटर वरून जरी लांब येताना दिसले तरी आली ज्वालामुखी. स्फोट झाल्याशिवाय राहत नाही. नवरा बायको मधलं प्रेम कधी काळी कुठतरी केव्हा तरी कसं तरी कमी होतं, पण परमात्मा आणि भक्त यांच्यातलं प्रेम कमी नाही होत. ते वाढत जातं, वाढत जातं, वाढत जातं. मग तुकोबाराई सांगा ना परमात्मा त्या भक्तांवरती किती प्रेम करतो. हे उदाहरण जर इथं बसत नसेल तर किती प्रेम. तुकोबाराई सांगतात सांगेन. तुकोबाराई सांगतात सांगेन किती प्रेम. ज्ञानियांचे राज्य, योग्यांची माऊली, साधकांची मायबाप, चक्रवर्ती सम्राट, चैतन्याचा जिवाळा, मौली महावैष्णव ज्ञानोबाराय आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात. देखा नवलत या प्रभूचे अद्भुत प्रेम भक्तांचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीत असे तेही प्राणा परवते, आवडते जे निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिते. किंबहुना आवडे निरुपम. ज्याला कुठली उपमाच नाही,
ज्याला कुठली उपमाच नाही, ज्याला कुठला दाखलाच नाही, इतकं प्रेम, इतकं प्रेम, इतकं प्रेम. बरं, प्रेम 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 म्हणजे काय? प्रेम सांगता येत नाही, प्रेम दाखवता येत नाही. व्हॉट इज लव? प्रेमाची डेफिनेशन काय? प्रेम शब्दात व्यक्त केलं जात नाही, प्रेम केलं जातं. मग ते करण्यासाठी क्रिया महत्वाची आहे. प्रेमामध्ये फिलिंग्स इज इम्पॉर्टंट, प्रेमामध्ये ॲक्टिव्हिटीज इम्पॉर्टंट, प्रेमामध्ये भावना महत्वाची आहे, क्रियाशीलता महत्वाची आहे. सांगा ना तुकोबाराई परमात्मा किती प्रेम करतो. तुकोबाराई सांगतो किती प्रेम. अभंगाच्या पहिल्याच्या माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणच देव भोय गुरु, आपणच देव होय गुरु, आपणच देव भोय गुरु. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणच देव होय गुरु, 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 देव होय गुरु. पडिय देह भाव पुरवी वासना, अंती ते आपणा पाशी न्यावे, अंती ते आपणा पाशी न्यावे, अंती ते आपणा पाशी न्यावे. पडिय देह भावे पूर्वावी वासना, पडिय देह भावे पूर्वावी वासना, पडिय देह भावे पूर्वावी वासना, पडिय देह भावे पूर्वावी वासना. तुकोबाराई सांगतात परमात्मा भक्तांसाठी कधी कधी देव झाले, तर परमात्मा भक्तांसाठी कधी कधी गुरु झाले. कुरुक्षेत्रासारख्या रणभूमीवर योगेश्वर परमात्म्याने अर्जुनाचा रथ नेला. अर्जुनाने समोर दृष्टी कटाक्ष टाकला. समोर कोण द्रोणाचार्य, समोर कोण भीष्माचार्य, समोर कोण रती महारथी. अर्जुनाने आपल्या हातातलं धनुष्यबाण खाली टाकलं. समोर नातेवाईक आप्तेष्ट. हातातलं धनुष्यबाण खाली टाकलं आणि परमात्म्याला सांगितलं, भगवंता न कांक्षे विजयम कृष्ण न च राज्य सुखाणी च देवा. मला राज्य नको, मला विजय नको आणि मला युद्ध सुद्धा नको. अशा वेळेला अर्जुनाचा भ्रमनिरास होण्यासाठी माझ्या परमतत्वाच्या मुखरविंदातून जो काही उपदेश बाहेर पडला, या उपदेशाला आपण म्हणतो श्रीमद भगवत गीता. अर्जुनाची व्याजय गीता प्रकाशनी श्रीराजे, संसारा एवढे थोरो जे फेडिले जगाचे, वत्साचे निओरसे दुबते होय गरोदेसे, झाले पांडवाचे निमिसे जगत उद्धरण. अर्जुनामुळे संपूर्ण जगताचा उद्धार झाला, कारण गीतेसारखा मूलिक जोड अशा स्वरूपाचा ग्रंथ तुम्हा आम्हाला मिळाला. गीता संस्कृत मध्ये होती, तुम्हा माझ्या जीवांना कळत नव्हती, म्हणून माझ्या माऊलींनी तिचं मराठीमध्ये रूपांतर केलं. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. हो गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. ब्रह्मानंद लहरी प्रकट केली, ब्रह्मानंद लहरी प्रकट केली, प्रकट केली, ब्रह्मानंद लहरी प्रकट केली, ब्रह्मानंद लहरी प्रकट केली, प्रकट केली, प्रकट केली. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. हे ब्रह्मानंद लहरी प्रकट केली,
नाही, माझ्या परमात्म्याने देऊन सुद्धा खूप काही कार्य केलं. प्रेमासाठी परमात्मा तुकोबारांच्या फाटक्या घोंगडीवर बसले. प्रेमासाठी परमात्मा सौतोबाच्या हृदयात जाऊन बसले. प्रेमासाठी परमात्मा चोखोबाच्या पत्नीचं बाळणपण करतात. प्रेमासाठी परमात्मा शबरीची उष्टी बोरं खातात. प्रेमासाठी परमात्मा सुदामजीचे पोहे खातात. प्रेमासाठी परमात्मा कानोपात्रा वेशीची मुलगी असून तिला आपल्यामध्ये सामावून घेतात. प्रेमासाठी माझे परमात्मा गोरोबा काकाचं मेलेलं मूल परत आणून देतात. प्रेमासाठी माझे परमात्मा नाथ बाबाच्या प्रपंचामध्ये 36 वर्ष पाणी भरण्याचं कार्य करतात. हरी कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. 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 अनन्य भक्ती भावे, अनन्य भक्ती भावे निळा वंदित जय पाये. निळा वंदिताचे पाय, निळा वंदितात पाये. निळा वंदिताचे पाय. वाळू आरती स्वामी एकनाथा. ओ वाळू आरती स्वामी एकनाथा. आरती स्वामी एकनाथा. आरती स्वामी एकनाथा. हे कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. जागरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे, अनन्य भक्ती भावे निळा वंदिताचे पाय. हे कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. जागरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे, अनन्य भक्ती भावे निळा वंदित्याचे पाये. ताई, एवढं जर देव सगळं करतो तर मग आमच्या संकटकाळी का धावून येत नाही? आमच्या मदतीला काय येत नाही? कारण आम्ही देवाची तशी भक्ती करत नाही ना. महिला मंडळ, आपली भक्ती कशी आहे? पारेगावकर, आमच्या मदतीला देव काय येत नाही? साधं सरळ सोपं गणित आहे. कारण आम्ही देवाची तेवढ्या निष्ठेने भक्ती करत नाही ना. आमचा एका देवावर विश्वास नाही. एका देवावर आम्हाला जर सांगितलं ना कोणी, हा देव चांगला, चालले तिकडं. तो देव चांगला, चालले तिकडं. सांगितलं सोमवारी शंकराच्या मंदिरात, शंकरजी नाही प्रसन्न झाले, मंगळवारी जगदंबा माता, जगदंबाई नाही प्रसन्न झाली, बुधवारी पांडुरंगाच्या मंदिरात, गुरुवारी दत्ताच्या मंदिरात, शुक्रवारी जय संतोषी माई फुटाने खान तिकडच राहे. शुक्रवार गेला, शनिवार आला, जय बजरंग बली तोड दे दुश्मन की नलीन भर दे हमारी झोली. शनिवार गेला, रविवार आला, साऱ्या अंगाला भंडाराला मोकळा. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. हे वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. 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 हे वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेमण ग्राम वारी. अहम वाग्या प्रेम वाग्या प्रेम नगरा वारी. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेमण ग्राम वारी. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा वारी. सावधोणी भजनी लागा दैव करा कैवारी. येळकोट येळकोट सदानंदाचा. आता कसे वाग्या शोभतात. आणि वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. हे वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. माझ्या मल्हारीची वारी. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. हे वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी.
काही काही लोक एवढे विचित्र असतात, काय सांगावं. एका देवाची भक्ती करत नाही, एका देवाची. एक जण पंढरपूरला गेला, पांडुरंगाच्या मंदिरात बसला आणि रडायला लागला. मित्रांनी विचारलं, भाऊ रडायला झालं काय? म्हटले दोनदा पंढरपूरला आलो, दोनदा, पण अजून काही पांडुरंग प्रसन्न झाला नाही. किती वेळा? आता 2 वेळेमध्ये पांडुरंग प्रसन्न झाला. पांडुरंग काही याचा घरचा गडी का? मित्र म्हणले एक काम कर, तुला पांडुरंग प्रसन्न होत नाही. म्हणले नाही, घरी जाईन गणपतीची भक्ती कर, गणपती लवकर प्रसन्न होतो. ते घरी आलं, पांडुरंगाची मूर्ती देवावरून काढली, गणपतीची ठेवली. सकाळ संध्याकाळ गणपतीला नैवेद्य, पूजा, आरती. सुख करता दुःख हरता वरता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उठशेंदुराचे, कंठी झळके माळ मुक्ता फळांचे. जय देव जय देव. सकाळ संध्याकाळ गणपतीची आरती, सकाळ संध्याकाळ गणपतीची आरती. यानं गणपतीला नैवेद्य केला मोदक. तेवढ्यात दरवाजामध्ये एक उंदीर आला. उंदराने एक मोदक पळवला. उंदरानं मोदक पळवायला आणि या मन संध्याला घरामध्ये यायला एकच टाइम झाला. हे म्हणले कसला आला गणपती देव? खरा देव तो उंदीर आहे. म्हटले अरे ज्या देवाला आपल्या मोदकाचं रक्षण करता येत ना, तो माझं काही रक्षण करीन. म्हटले कसला आला गणपती देव? खरा देव उंदीर. यानं गणपती बाजूला केला, उंदीरच देवावर बसवला. उंदीर. सकाळ संध्याकाळ उंदराची पूजा, सकाळ संध्याकाळ उंदराला नैवेद्य, सकाळ संध्याकाळ उंदराची आरती. पारेगावकर, उंदराची आरती येते का तुम्हाला? पाठीमाग बसलेली मंडळी, उंदराची आरती नाही येत का? महिला मंडळ, मला येती, मला येती उंदराची आरती. तुम्हाला ऐकायची का? कार्यकर्ते मंडळी, पंच कमिटी मंडळ, आवाजाकडे लक्ष द्या. पाकिटामध्ये एक्स्ट्रा 1000 रुपये भरा. उंदराची आरती ऐका. जय देव जय देव जय उंदीर मामा, 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 जय देव जय देव. एवढीच येते मला, पुढे नाही येत. बाय 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 बाय. अख्खं कीर्तन नाही मन लावून ऐकलं, एवढं उंदराची आरती ऐकत होत्या. जसं घरी गेल्यावर करायची यांना. हा, इथं तर आपलं चुकतं ना. जे ऐकायला पाहिजे ते ऐकत नाही, जे ऐकायला नको ते ऐकल्याशिवाय राहत नाही. याला वाटलं खरा देव उंदीर, यानं उंदीर बसवला देवाऱ्यावर. तेवढ्यात दरवाजात मांजर आलं. उंदराची मांजराची नजर झाली. उंदीरही घाबरला. या म्हणले खरा देव मांजर आहे. मांजर बसवली देवाऱ्यावर. तेवढ्यात दरवाजामध्ये कुत्रा आलं. कुत्र्याची मांजराची नजर झाली. मांजर म्हणलं नको बाई, किती खायला घातलं किती प्यायला घातलं, साहेब आले, आपलं काही खरं नाही. मांजर पळालं. याला वाटलं खरा देव कुत्र, यानं कुत्र बसवलं देवाऱ्यावर. माणसाचा स्वभाव विचित्र असावा पण एवढा, पण जगात सगळ्याला औषधे स्वभावाला नाही. संत महात्मे वर्णन करतात. आधी होती दासी, पटरानी केले तिसी, तिचे हिंडाने राहीना, मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडाने राहीना, मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडाने राहीना, मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडाने राहीना, मूळ स्वभाव जाईना. आधी होता बाग्या, आधी होता बाग्या, दैव योग्य झाला बाग्या, दैव योग्य झाला बाग्या. त्याचा येळकोट राहीना, मूळ स्वभाव जाईना, 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 येळकोट राहीना, मूळ स्वभाव जाईना, त्याचा येळकोट राहीना, मूळ स्वभाव जाईना. याला वाटलं खरा देव कुत्र, यानं कुत्र बसवलं देवाऱ्यावर. आता खरी गंमत पुढे ऐका. याच्या बायकोनं सकाळी सकाळी केल्या गरम गरम भाकरी. महिला मंडळ, पहिल्या महिला भाकरी करायच्या. मावशांनो कशावर करायच्या? पटापटा बोला, आपल्याला वेळ कमी. कशावर? पहिल्या महिला मिरची वाटायच्या. कशावर? पहिल्या महिला दळण दळायच्या. कशावर? पहिल्या महिला मिरची वाटायच्या पाट्यावर, दळण दळायच्या जात्यावर, भाकरी करायच्या चुलीवर. आणि आताच्या महिलांमध्ये आणि पहिल्या महिलांमध्ये खूप फरक झाला. आता आमच्या महिला खूप पुढे गेल्या. महिला डॉक्टर, महिला वकील, महिला इंजिनियर, महिला शिक्षक, महिला कीर्तनकार, महिला प्रबोधनकार, महिला गायक, महिला वादक, टॅक्सी चालवतात, रिक्षा चालवतात, रेल्वे चालवतात, विमान चालवतात, देश चालवतात.
एवढंच नाही, एसटीचं अर्ध तिकीट, मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण, किती चांगले दिवस आले हा. आता इतकी महिलांसाठी सुवर्ण संधी निर्माण झालेली आहे. आता महिला फार पुढे गेलेल्या आहेत बरं का. आता तरी बरं आहे, काही दिवसांनी आमच्या महिला इतक्या पुढे जाणार, इतक्या पुढे जाणार. सगळ्या बिचाऱ्या मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी, या लाडक्या बहिणी दाजी गेले कागदपत्र गोळा करता करता हा. आता आमच्या महिला इतक्या पुढे जाणार, इतक्या पुढे जाणार. सगळ्या महिला नोकरीच्या निमित्तानं घराच्या बाहेर, आणि सगळे माणसं खुशाल म्हणताय घरात. मग एकमेकांना म्हणतील सका पाटील झाल्या भाकरी, दौलतराव दिली का फोडणी. हे नाही बरं का दौलत भाऊ. दत्तू पाटील पिठलं केलं, पण पिठल्याला मीठ किती टाकायचं अंदाज येईना. कमी बिमी पडलं तर बायको ड्युटीहून आल्यावर मारायला बसली. आता महिलांनी क्रांती केली. तर बघा, पूर्वीचा काळ होता, हिनं पहिली भाकर उचलली, चुलीला लावली, कुत्र्यान पाहिलं, पहिली भाकर रेडी, कुत्र्यान झडप घातली. हिनं चुलीतलं जळतं लाकूड काढलं, कुत्र्याला फेकून मारलं. हिला कुत्र्याला लाकूड फेकून मारायला या मनसंध्याला घरामध्ये यायला कस टाइम झाला. हे म्हटले कसला आला कुत्रा देव, खरा देव माझी बायको आहे म्हटला. कसला आला कुत्रा देव, यानं कुत्र बाजूला केलं आणि बायकोच देवावर बसवली. सकाळ संध्याकाळ बायकोची पूजा, सकाळ संध्याकाळ बायकोची आरती. जय देव जय देव जय माझी बायको, आणि तू जे जे सांगशील ते मी. तेव्हा सगळ्यांची पाठ आहे. ती झाली देवी आणि हा झाला तिचा भोप्या. एका देवाची भक्ती करा, एका देवाला शरण जा, एका देवाची उपासना करा. आपुला तो एका देव करुणी घ्यावा, आपुला तो एका देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने बिना जीवा सुखानो ये, तेने बिना जीवा सुखानो ये रति माई के दुःखाची जनिती, ये रति माई के दुःखाची जनिती. हो ए रती माई के दुःखाची जनती, ए रती माई के दुःखाची जनती. एका देवाला आपलंसं करा, एका देवानं भावानं श्रद्धेनं अंतकरणापासून भगवंताची भक्ती करा. भगवंताला दुसरं काही लावत नाही. भाव का बुका हूँ मैं भाव ही बस सारे, भाव से बजले मुझे भव से बेड़ा पारे. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रेषते, किंवा एर पत्र पुष्प फळ ये बजावयामी सकेवळ. वाचून या मुचा लागणीश्वळ भक्ती तत्व. भगवंताला भाव पाहिजे. भावानं श्रद्धेनं जर अंतकरणापासून आपण भगवंताची भक्ती केली तर तो परमात्मा आमच्यासाठी काय करतो तो कोबराई सांगतात. आमच्यासाठी काय करतो ते नका विचारू, काय करत नाही ते विचारा. माझा परमात्मा भक्तासाठी भक्ताची सगळ्या इच्छा पूर्ण करतो, यात नवल नाही. अंतकाळाच्या वेळी आपल्यामध्ये सामावून घेतो. अंतकालेचे मामे व स्मरण मुक्त्वा अंतकाळाच्या वेळी आपल्यामध्ये सामावून घेतो, यातही काही नवल नाही. माझा परमात्मा भक्तासाठी त्याची बायको झाला, बायको आणि बायको बनून भक्ताची वासना सुद्धा देवानं पूर्ण केली. म्हणून पडिये देव भाव पुरवी वासना, अंती ते आपणा पासीने आवे. मागे उभा राहतो, पुढे उभा राहतो, प्रत्येक संकटातून सोडवण्याचं कार्य करतो. देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट निर्वाणी गोविंद. असे मागे पुढे काहीच साकडे पडवणे दे. प्रत्येक संकटातून सोडवण्याचं कार्य करतो. योग जाणतो, क्षेम जाणतो, हाताला धरून रस्ता दाखवण्याचं कार्य करतो. त्यासाठी कशाची गरज आहे? ईश्वराच्या चिंतनाची. कसं करायचं? सगळ्यांनी प्रेमाने आदराने आपले दोन्ही हात वरती करा सर्वांनी. महिला मंडळ, पुरुष मंडळ, अलीकडे बसलेले, पलीकडे बसलेले, पाठीमागे बसलेले, सर्वांनी 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 ताट वरती हात करा. पारेगावकर भजन करायचं आपल्याला. बद्दल धन्यवाद. न सांगता सगळ्यांनी खाली घेतले त्याबद्दल डबल धन्यवाद. लय चॅप्टर माणसं पारेगावचे. एवढं आमचं महिला मंडळ जमलं, पण काय आमच्या महिला मंडळाचा पाहिजे तसा आवाज आला नाही. आमच्या महिला मंडळाचा आवाज इथं नाही बरं का. कुठं फक्त एका ठिकाणी भांडणाचा कार्यक्रम पाहिजे. आवाज कुणाचा? सकुबाईच्या पुढे गंगूबाई, गंगूबाईच्या पुढे राधाबाई, राधाबाईच्या पुढे शांताबाई. काही काही शिव्या दिल त्याचा तपास नाही. आता एवढं महिला मंडळ जमलं ना आमचं महिला मंडळ पार अगदी पाठीमागेपर्यंत खास तुमच्यासाठी. 2 मिनिटाचं भजन सगळ्यांनी करायचं खास तुमच्यासाठी. सगळ्यांनी हाताने टाळी आणि मुखानं भजन करायचं. करणार का? बरं.
टाळ नाही, पखवाज नाही, काहीच नाही बरं का. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठला. प्रपंच दळण दळीले पिटम्या भरिले, सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठला. सासू आणि सासरा दिरहा तिसरा. आवाज. ओव्या गाऊ व्रतारा तू ये रे बा विठला. ओव्या गाऊ व्रतारा तू ये रे बा विठला. तू ये रे बा विठला, तू ये रे बा विठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठला. हे ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठला. 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 ओव्या गाऊ कौतुके 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 तू ये रे बा विठला. वा 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 वा. महिला मंडळ, इतकं गोड भजन म्हटलं तुम्ही, इतकं गोड. फक्त इकडच्यांनी उक्त घेतलं होतं आणि तिकडचे काय रोज जाणलेलं होत्या काय. हां, फक्त यांचा आवाज आला पण काही अडचण नाही. महिला मंडळ, खरंच मानलं तुम्हाला, छान भजन केलं. आता तुम्ही थांबा. अब राष्ट्रपति की बारी हो गई है, अब बारी आने वाली है पंतप्रधान जी की. मेरे प्यारे देशवासियों, अच्छे दिन आने वाले हैं. आता बघू यांचा किती आवाज निघतो. हा. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. ए पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम. ए पतित पावन सीताराम, सबको सन्मति दे भगवान. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. हे रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. पुरुष मंडळी, इतकं गोड भजन केलं तुम्ही, इतकं गोड भजन. एकदा जोरदार टाळ्यात तुम्ही वाजवायच्या महिला मंडळ तुमच्यासाठी, आणि एकदा जोरदार टाळ्यात तुम्ही वाजवायच्या तुमच्यासाठी. क्या बात. बघा आता कसे सगळ्यांचे चेहरे फ्रेश झाले. माणसाला स्वतःचं कौतुक आवडतं की नाही. तर बघा, तुकोबाराई सांगतात, भगवान परमात्मा भक्तांच्या मागे उभे राहतात, पुढे उभे राहतात, योग जाणतात, क्षेम जाणतात, हाताला धरून रस्ता दाखवण्याचं कार्य करतात.
पण तुकोबराय तुम्ही ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी सांगितल्या की परमात्मा अंतकाळाच्या वेळी आपल्यामध्ये सामावून घेतो, परमात्मा भक्तासाठी आपल्या बायको बनून भगवंताने वासना पूर्ण केले, एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगितल्या, पण त्यावर आम्ही विश्वास कशावरून ठेवावा? तुकोबाराय सांगता तुमचा माझ्या बोलण्यावरती जर विश्वास नसेल तर आपल्याकडे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण 14 विद्या 64 कला आहे. वेद अनंत बोलिला अर्थ इतुकाची साधला, विठोबासे शरण जावे निज निष्ठा नाम गावे. 18 पुराणे सिद्धांत तुका म्हणे हाची हेत, विठोबासे शरण जावे निज निष्ठा नाम गावी. 4 वेदी जाण साही शास्त्री कारण, 18 पुराणे हरसी गाते. वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन, एक नारायण सार जपा. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण 14 विद्या 64 कला. सगळ्यांनी सांगितलंय काय? पुराणांनी सुद्धा सांगितलंय. पण आपल्याकडे पुराण वाचायला वेळ नाही, ग्रंथ वाचायला वेळ नाही. वाचा ना ग्रंथ. महिला मंडळ ग्रंथ वाचा, ग्रंथ. लेकरू उदरामध्ये असताना जर आपण ग्रंथ वाचला ना तर त्याचे संस्कार आपल्या लेकरावरती झाल्याशिवाय राहत नाही बरं का. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवीन, एक तरी ओवी अनुभवावी. एक तरी ओवी आपण जीवनामध्ये अनुभवली पाहिजे. आपल्या लेकरांना जर ज्ञानेश्वरी वाचायला द्या, गीता वाचायला द्या, हरिपाठ वाचायला द्या, एक अभंग पाठ करायला द्या, हनुमान चालीसा वाचायला द्या. आपण जर ठरवलं ना आपल्या मुलाला हे करायचं, बनेल. ताकद आहे हनुमान चालीसामध्ये, ताकद आहे हनुमान चालीसामध्ये, ताकद आहे हरिपाठामध्ये, ताकद आहे गीतेमध्ये, ताकद आहे ज्ञानेश्वरीमध्ये. ही सगळी ग्रंथ म्हणजे सामान्य ग्रंथ संपदा नाहीये. पण आम्ही फक्त मुलांच्या हातात मोबाईल 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 मोबाईल, टिकटॉक 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 टिकटॉक. त्या टिकटॉकच्या नादी लागून इतके घाणघाण आणि अश्लील व्हिडिओ त्या टिकटॉकवर येतात, जे आपल्यासारख्या मोठ्या माणसांनी सुद्धा बघू नये ते आमचे लहान लहान लेकरं बघतात. विचार करा आमच्या लेकरांच्या बाल मनावर काय परिवर्तन होत असेल, काय विचार करत असेल आमची पिढी, काय घडणार आहे पुढे आमची पिढी. विचार केला पाहिजे. आमचे मुलं इतके विचित्र झाले मोबाईलच्या नादी लागून, टीव्हीच्या नादी लागून, इतके विचित्र काय सांगावं तुम्हाला. शाळेमध्ये शिक्षक म्हणले मुलांना सांगा 90+90 किती. एक पोरग पटकन उभं राहिले सर मी सांगू का 90+90 म्हणजे अख्खी क्वार्टर. सर म्हणे याचा पटकन सत्कार करा, जमलं तर याला एखादा पुरस्कार जाहीर करा. शाळेमध्ये साहेब परीक्षणासाठी गेले, एका मुलाला उभं केलं, उभा राहा, सांग म्हटले लंका कुणी जाळली. पोराच्या मांड्याने ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. ते म्हटले सर जेव्हा लंका जळाली तेव्हा मी शाळेतच आलो नव्हतो. दुसऱ्याला उभं केलं, सांग लंका कुणी जाळली. ते म्हटले सर माझ्याने सांगितलं शाळा सुटली की डायरेक्ट घरी यायचं, जाळापोळाच्या भानगडीत पडायचं नाही. काय चाललंय सर, काय शिकवता तुम्ही मुलांना, काय संस्कार देता? एवढा सोपा प्रश्न विचारला पोरांना येत नाही. सर म्हटले साहेब काळजी करू नका, माझे विद्यार्थी इतके शिस्तप्रिय आहे, माझ्या विद्यार्थ्यांना इतकी शिस्त लावली आहे का माझे विद्यार्थी इतके शिस्तप्रिय आहे, माझ्या विद्यार्थ्यांपैकी लंका कोणीच जाळलेली नाही. कोण म्हणे, कोण? साहेब म्हणले बरोबर आहे, वरमाईच अशी तर वराडाला नाव ठेवून काय उपयोग आहे. साहेब डायरेक्ट गेले सरपंचाकडे. सरपंच साहेब अहो नुसतं ग्रामपंचायतीमध्ये गुटखा खाऊन थुंकू नका, जरा इकडे जाऊन बघा ना काय चाललंय. अहो सरांना काही येत नाही, पोरांना काही उमजत नाही, अहो जरा बघा काय चाललंय. काय झालं? अहो एवढा सोपा प्रश्न विचारला मुलांना आला नाही. काय विचारलं? लंका कोणी जाळली, एवढंच ना. अहो जरा बसा, पाणी बिणी प्या, जरा रिलॅक्स व्हा, टेन्शन नका घेऊ. त्याचं कारण आहे. म्हटले काय? अहो लहान लहान मुलं आहेत झडपीचे, मुलं लहान लहान आहे, गावात झाल्या 2 पार्ट्या, मुलं आहेत लहान लहान, गावात झाल्या 2 पार्ट्या. पोरांनाही प्रश्न पडला असेल नेमकी लंका ह्या पार्टीनं जाळली का? कोण म्हणे, कोण कोण? सरपंच साहेब म्हणे बरोबर आहे. साहेबांनी डायरेक्ट झडपीचं ऑफिसच गाठलं. अध्यक्ष साहेब इकडेच खुर्चीत बसू नका, तिकडे जाऊन बघा काय चाललंय, काय झालं. एवढा सोपा प्रश्न विचारला, लेकरांना येत नाही, मुलांना काय संस्कार आहे, काय शिक्षण आहे, काय विचारलं, लंका कोणी जाळली. झडपीचे अध्यक्ष म्हणे एवढंच ना, ओ टेन्शन घेऊ नका, नाश्ता बिष्टा करा, रिलॅक्स बसा. कारण आहे, एक काम करा. म्हटले काय? तुम्हाला एक कोरा कागद देतो, तुम्हाला त्या गावामध्ये ज्यांच्यावर संशय असेल ना त्यांची नावं वरती लिहून द्या, खाली तुमची सही करा, आपण पोलिसांकडून तपास करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करू. कोणावर? विचार करा. लंकेचा एवढा मोठा घोळ तर बाकीचा किती. संस्कार फार महत्वाचे, संस्कार इतके महत्वाचे. मायबापांनो काय सांगावं. लेकरू गर्भामध्ये असताना आपण लेकरावरती जे संस्कार करतो, लेकरू मोठं झाल्यानंतर आपण लेकरावरती जे संस्कार करतो, ते संस्कार लेकरावरती होत असतात. माझं लेकरू अजून 1 वर्षाचं झालं नाही, त्या 18ला बर्थडे आहे तिचा, अजून 1 वर्षाचं झालं सुद्धा नाही. आमच्या शाळेमध्ये आता पाठीमागं आषाढी एकादशीच्या निमित्तानं भारुडाचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला होता मुलांचा.
आमची एक विद्यार्थिनी आहे कोमल तुर्कणे, तिने भारूड केलं. माझ्या मुलीने, तिचं नाव ओवी आहे, तिनं सुद्धा त्या मुलीसोबत जशीच्या तशी ॲक्टिंग केली भारुडाची. अजून 1 वर्षाची सुद्धा झाली नाही. कोणी आमच्या घरी पाहुणा आलं का पहिले तिचा जे हरी असतो. हरिपाठामध्ये पोरं टाळ घेऊन म्हणायला लागले का त्यांच्या पुढे टाळ घेऊन म्हणायला असते का? कारण रात्रंदिवस कानावरती पडणारे संस्कार. म्हणून संस्कार सगळ्या गावाने नवल केलं. जिथं जिथं व्हिडिओ पोहोचला, तिचा व्हिडिओ आहे भारुडाचा, जिथं जिथं व्हिडिओ पोहोचला त्यांनी नवल केलं काय एवढं लहान लेकरू यानं एवढं भारुडाची ॲक्टिंग केलीच कस काय, एवढं लक्षात ठेवलंच कस काय. संस्कार महत्वाचे आहे. आपण आपल्या लेकरांना जसं घडवतो तसं लेकरू आपलं घडत असतं. म्हणून आपल्याला जर वाटत असेल आपल्या लेकरांवरती चांगले संस्कार व्हावे, राजमाता जिजाऊनं राज्य छत्रपती घडवले, राज्य छत्रपती घडले म्हणून हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. अरे राज्य जर नसते तर नसती अंगणातली तुळस, राज्य जर नसते तर नसते मंदिराला कळस, नसत्या राहिल्या मुली बाळी आणि नसते राहिले कुंकू कपाळी. अरे हे माझ्या राजांचे उपकार आहे. अरे माझा राजा देव नव्हता, माझा राजा देव नव्हता, पण आज मंदिरातला देव माझ्या राजामुळे सुरक्षित आहे. हे माझ्या राजांचे उपकार आहे, हे माझ्या राजांचे उपकार आहे. म्हणून अभिमानानं म्हणावंसं वाटतं. अरे घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, आणि छत्रपतीशिवाय शोभा नाही महाराष्ट्राच्या मातीला, महाराष्ट्राच्या मातीला, महाराष्ट्राच्या मातीला. नव्हते कलम नव्हता कायदा तरी सुखी होती प्रजा, कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती राजा. म्हणून या राजांचे उपकार आहे, आई जिजाऊनं केलेले संस्कार. म्हणून तुकोबाराई सांगतात अरे हे पुराण, हे ग्रंथ आपले मायबाप आहे. तुमचा माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तर तुम्ही पुराणांना विचार.